नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। नाशिकच्या सातपूर औद्योगिक परिसरातील पाईपलाईन रोड परिसरामध्ये रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ आज सकाळी धक्कादायक अपघाताची घटना घडली। स्विमिंग करून आजीसोबत काळेनगर येथील आपल्या घराकडे जाणाऱ्या नविका अभिषेक नेरकर या 8 वर्षीय चिमुरडीचा ट्रकच्या चाकाखाली आल्याने चिरडल्यामुळे मृत्यू झाला। या घटनेने कुटुंबियांना अपघाताची माहिती मिळाली आणि घटनास्थळी पोहोचल्यावर अपघाताची दृश्ये बघून कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला। सातपूर पोलिसांचेही पथक घटनास्थळी पोहोचले। ह्या घटनेनंतर ह्या परिसरामध्ये बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आणि वाहतुकीची काही काळ कोंडी झाली होती। या परिसरातील खड्ड्यांमुळे तसेच या ठिकाणी वारंवार होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे हा अपघात घडल्याचे या परिसरातील नागरिकांनी सांगितले। या ठिकाणी माजी नगरसेविका नयना गांगुर्डे यांनी भेट दिली। परिसरातील घडलेल्या घटनेमुळे या चिमुरडीच्या कुटुंबियांनी हंबरडा फोडल्यामुळे काही काळ उपस्थितांचंही मन हेलावले। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी आनंद वली, धन्यवाद। एक 2 मिनिटात आलो जातो। एकशे 8 ला फोन केला आहे। हे पाहिलं का देशपांडे सगळे दुर्दैवी अपघातामध्ये निधन झालंय। घटना खरंच खूप हृदय पेवटून टाकणारी आहे, पण यामध्ये घटना अशी घडली आहे की सदर मुलगी स्विमिंगला जात असताना आपल्या आजीबरोबर एका हेवी वाहनाने ट्रक चालकाने त्यांना मागून धक्का दिला। ते पडले आणि तो न थांबता सरळ त्याने ती गाडी त्या मुलीवरनं घातलेली आहे। अक्षरशः त्या मुलीचं न बघता येण्यासारखी दृश्य आहे। घटना इथे सगळे परिसरातले नागरिक हादरलेले आहेत। आम्ही वारंवार सांगत असतो महानगरपालिकेला की जी खड्डे बुजवणी केली आहे ते त्यांनी केलं पाहिजे, इथे स्पीड ब्रेकरची गरज आहे ते त्यांनी केलं पाहिजे, पण इथे कुठेतरी प्रशासन आणि सगळ्या यंत्रणा फेल ठरलेला आहे आणि त्याचा एक नाहक बळी आज गेलेला आहे। त्याच्यामुळे मी ह्या सदर घटनेचा तर खरं तर खूप निषेध करते। पोलीस प्रशासनाला आणि सगळ्यांना आव्हान करते की जो कोणी त्याच्यामध्ये अपराधी आहे त्याला कडक शिक्षा व्हावी, जेणेकरून भविष्यामध्ये अशा पुढे घटना घडल्या नाही पाहिजे। आणि जे काही आमच्याकडनंही प्रयत्न होतील त्यासाठी नेहमीच आमची बांधिलकी असेल, आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत। अशी घटना घडू नये अशी एक मनात आता इच्छा आहे आणि खंत फार वाटते। तासाभरापासून तुम्ही इथं आहात आणि ॲम्ब्युलन्स नाही येते, काय कारण नेमकं? ॲम्ब्युलन्स असं आता एवढी मोठी दुर्घटना असून आम्ही इतके प्रयत्न करतोय, सगळ्या यंत्रणेला आमचे फोन करून झाले। हक्केच्या अंतरावर या ठिकाणी एक पोलीस चौकी स्थापन झाली,
तिच्यावर सुद्धा कर्मचारी नाही, आमचा त्यांच्यावर रोष नाहीये. पण नागरी वस्तीमध्ये जर अशा घटना घडत असतील आणि प्रशासनाचं जर आम्हाला सहकार्य लाभत नसेल वेळेवर, आज घटनेला अर्धा ते पाऊण तास होत आलेला आहे. आम्ही संपूर्ण यंत्रणेला, सिव्हिल असेल, खाजगी हॉस्पिटल असतील, गुरुजी रुग्ण सगळ्यांना फोन करून झाले, पण वेळेवर कोणाचं ॲम्ब्युलन्ससाठी सहकार्य देखील आम्हाला मिळत नाही. तर याचं काय आम्ही हे करायचं? कुणाकडे एखादं जर अशी जर घटना घडत असेल, आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं आणि अपेक्षा बघायची? अपघातामध्ये जर एखादं जर प्राण म्हणजे होऊ नये अशा घटना, पण एखाद्याचं काहीतरी असेल त्याच्यामध्ये प्राण, पण वेळेअभावी, सुविधा अभावी जर त्याचा जर अंत होत असेल तर याची कोण दखल घेणार? आणि प्रशासनाला आमची याच्या अगोदर वारंवार आमची मागणी होती. सदर डिमांड झालेला आहे, तिथं त्या चौफुलीवर इतकी सायंकाळी सकाळी गर्दी असते, सणासुदीचे दिवस आहे. सणासुदीच्या काळामध्ये जर अशा एखाद्या कुटुंबावर जर असा दुर्दैवी अंत जर येत असेल, आज जर त्या मालकाची जर परिस्थिती बघितली, अक्षरशः लिटरली 8 वर्षाचं ते बालक आहे, मुलगी मुलगी आहे ती, कसं वाटतंय म्हणे? याचं प्रशासन दखल घेणार का नाही? आणि ह्या ज्या आमची लोक मागणी आहे नागरिकांच्या, याच्यावर कधी आमच्या सुविधा करणार? आमची स्पीड ब्रेकरची मागणी आहे, पोलीस चौकीची मागणी आहे, पथदीपची मागणी आहे. कधी आमच्या मागण्यांचं गांभीर्याने प्रशासन दखल घेणार या ठिकाणी? तर आम्ही अशा सणासुदीच्या वेळेस, आणि आज जागतिक कन्या दिवस आहे आणि अशी घटना घडते म्हणजे खरंच दुर्दैव आहे, खरंच दुर्दैव आहे. अशा म्हणजे ते काय साजरा करतील? आज बालिका दिन आहे, आज जागतिक बालिका दिन. खरंच निषेधार्थ आमची कळकळीची प्रशासनाला विनंती असेल, कृपया संबंधित इव्हन ह्याच प्रभागात पूर्ण नाशिक शहरामध्ये पावसाअभावी जे काही रस्त्यांची दुर्दशा झाली, लवकरात लवकर त्याची सुधारणा करावी. नागरिकांच्या मागणीस्तव पथदीप चालू करावे, ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर टाकण्यात यावे. आमची कळकळीची मागणी का अशी घटना कुणावर येऊ नये.